रामायण गुंजायवाडीत ठेवा, फिरू नका. इथलं चालू आहे आपलं. काय डोंगर, काय झाडी, हॉटेल नाही आहे पण बाकी सगळे ओके. निरखी शैल सरी बिपिन विभागा, भयव रमापती पद अनुरागा, सुमिरत हरी साप गती बादीन, सहज विमल मन लागी समाधी. पार्वते, त्या हिमालयाच्या गुहेमध्ये नारदाला समाधी लागली. देवाचा राजा इंद्र बेचैन झाला. इंद्रानं विचार केला, जर नारदाची समाधी यथासांगरीत्या पार पडली तर माझं पद जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून समाधी भंग करण्याच्या उद्देशानं नारदाने कामदेवाला पाचारण केलं. कामदेवानं खूप प्रयत्न केले पण काम कला कछु मुनेन व्यापी. कामदेवाचा नारदावर काही परिणाम झाला नाही, उलट कामदेव हरला. आणि कामदेवाने नारदाची स्तुती केली, नारदाला नमस्कार केला, नारदाच्या गळ्यामध्ये हार घातला. ह्या तिन्ही गोष्टी खतरनाक आहे. तुम्हाला याचे अनुभव आहे पण सावध राहा. स्तुती, अति गोड बोलणारी माणसं, अति स्तुती करणारी माणसं, अतिप्रिय बोलणारी माणसं अत्यंत धोकादायक असतात. त्याच्यापेक्षा तोंडावर कडवट बोलणारी, फाडफाड बोलणारी, राग आला तरी चालेल असं समजणारी माणसं एक नंबरची सज्जन असतात. काय असेल ते तोंडावर बोलायचं, पुन्हा नाही. स्तुती, ते तुमच्या खांद्यावर हात ठेवतात ना तेव्हा तुम्हाला वाटतं की यानं मला आधारच दिला. ते खांद्यावर हात ठेवून देवाला प्रार्थना करतं की लवकरात लवकर याला खांदा द्यायला मिळावा. स्तुती. नमस्कार. नमस्कार कशाला म्हणतात? नमून केल्या जाणाऱ्या कृतीचं नाव आहे नमस्कार. नमः करोती. नमस्कारमध्ये दोन पद आहे, एक नमः आहे आणि पुढे कार आहे. कार म्हणजे मारुती कार नाही, त्याच्यात क्रू धातू आहे आणि क्रूचं वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणाच्या द्वारा कार झालं आणि तो कार नमच्या पुढे आला. मग विसर्ग कुठे गेला? तर संधीमध्ये विसर्गाचा स होतो, हे लक्षात घ्या. म्हणून नमच्या पुढे जे दोन टिंब होते का नाही, नमः आणि कार, विसर्गाचा स झाला, तो स कारला जोडला म्हणून शब्द नमस्कार जन्माला आला. नमः करोती इति नमस्कारः. नमून केल्या जाणाऱ्या कृतीचं नाव आहे नमस्कार. राम राम वेगळा, नमस्कार वेगळा, दंडवत वेगळा. सलाम. थोडंसं वाढतंय प्रकरण पण सांगू का एक मिनिटात? सलाम मुस्लिम धर्मामध्ये प्रिय आहे. सलाम अलैकुम सलाम. राम राम हिंदू धर्मामध्ये. दंडवत महानुभाव पंथामध्ये. आणि दंडवतच्या पुढे काहीच नाही. ताई, आम्ही अण्णाकडे जेवायला जायचो, ताईच्या वडिलाकडे. गेल्या का तिकडे? ऐकतात ते, ऐकतात. जमलं. नामदेवांना परजणे ताईचे वडील, महानुभाव पंथ. पण दंडवत शेवट. आता थोडीशी वेळ घेतोच आपली. टवकारलेन तुम्ही. सलाम एकाच हाताचा असतो. सलाममध्ये एकच हात. सलाम. राम राममध्ये थोडं प्रकरण वाढतंय. आता दोन्ही हात. आता तुम्ही जन्मभर विसरणार नाही मी काय सांगतो.
शाळेतल्या गुरुजी शिकवतात असं चालू आहे आपलं. सलाम एका हाताचा, दुसरा हात जोडायचा, मग होतो राम राम. त्याच्या पुढे नमस्कार शब्द येतो. हात तसेच ठेवायचे, मुंडकं वाकवायचं, हे तिसरं लागलं का मी, तेव्हा झाला नमस्कार. सलाम होशीन हो लावत तुमको, सलाम, राम राम, नमस्कार. पाया पडायच्या वेळेला डोकंच पायावर ठेवायचं, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या. काय म्हणतील महाराज, तुम्ही लोक सांगता तुका म्हणे एका देहाचे अवयव, शरीर तर आमचंच आहे, मग चालता चालता बुवाच्या पायावर पाय ठेवून गेलं तर होत नाही का पाया पडणं? पाय आमचा, डोकंही आमचंच. नको सुपीक डोकं चालू का, इथं डोकंच ठेवायचं आहे का, ते हेड आहे, प्रमुख आहे. ज्याच्या असण्यानं शरीर चालतं आणि नसण्यानं पडतं, एवढं महत्त्वाचा भाग म्हणजे डोकं आहे. डोक्यापेक्षा श्रेष्ठ जगात काही नाही. त्याला कुठेही मान आहे. मान कोणाला आहे ते नंतर बघू, पण डोकंच मानेवर आहे हेही लक्षात ठेवा ना. त्याच्या खाली 4 बोटाचा भाग आहे ना, त्याचं नाव जाऊ द्या, मान पुढं पाहू. काय ईश्वराचं नियोजन. अरे मानेवर डोकं आहे, आणि ज्याचं डोकं आहे त्यालाच मान आहे.